दारू पिणाऱ्या बेवडे नाही ना एकदा बघता व्हिडिओ पहा. मम्मी मना करती थी ना दारू पीने ना. आप नहीं सुना ना. आप पिए ना. सबके पापा है. और आप दारू पी के मर गए. क्यों बताइए? जल्दी बताइए तो मैं कट्टी सो जाऊंगी. जल्दी बताइए ना. नहीं बताते हैं. नहीं बताइएगा तो मैं कट्टी. आहे का हो तुमच्याकडे उत्तर याचं? आज जर उद्या तुम्ही दारू पिऊन मेले तुमच्या मागे तुमच्या बायकाचं पोरांचं आई बापाचं काय होईल? तर थोडा तरी विचार येतो का रे तुमच्या मनात? अरे जी आवडली बारकाली पोर आहेत ना ती उद्या कुणाकडे हट्ट करणार आहे रे की बाबा मला हे घ्यायचे मला ते पाहिजे? काहीच विचार येत नाही का डोक्यात आपल्या? उद्या जर तुमच्या पोराला शाळेत कुणी मारलं रस्त्याने येताना कुणी छाडलं पुन्हा येऊन सांगतील बरं याने मला त्रास दिला पुन्हा पैसे येऊन रडणार आहे ती? अरे जी बाई तुमची बायको तुमच्या भरोशावर तिच्या आई बापाचं घर सोडून तुमच्या सोबत आली ती उद्या कुणाकडे बघून हसणार आहे रे? तुमच्या पाठीमाग तुमच्या घरची असेल तुमच्या पोरांची तुमच्या आई बापाची सगळी जबाबदारी तिच्यावर येणार आहे. त्यावेळेस तिला तुमच्या म्हातारीच्या आई बापाच्या औषधांचा खर्च झेपणार आहे का रे? तुमच्या मुलांचं शाळेचं शिक्षणाचा खर्च तिला झेपणार आहे का रे? का पोरांचं लग्न आहे कुणी आजारी पडलं ते खर्च तिला झेपणार आहे? बाकी जबाबदारी तिच्यावर येऊन पडणार आहे ना रे? अरे पण हे अजून झालेलं नाहीये पण हे होऊ शकतं कधी तुम्ही जर व्यसन सोडलं नाही तर. आणि हे जर असं व्हावं असं आपल्याला वाटत नसेल ना फक्त भावांनो एक गोष्ट करा हात जोडतो तर व्यसनापासून दूर राहा.